नमस्कार मित्रांनो, आज आपण पावटा या पिकाविषयी माहिती आपणास सांगणार आहोत. सुरुवातीला या 5 गुंठे या क्षेत्रामध्ये आपण 4.5 फुटी सरी सोडून त्यावर टोकन पद्धतीने पावटा या पिकाची लागवड केली. 2 रोपामधील अंतर, 2 बियामधील अंतर आपण 1.25 फुटे हे ठेवण्यात आलेलं होतं. त्यावेळेस सुरुवातीला काही व्यक्तींचं असं म्हणणं होतं की आपण 2 बियामधील अंतर हे 2 फूट ठेवलं पाहिजे, तर त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या पावटे या पिकाची वाढ होईल, त्या ठिकाणी त्याला फुटवा होईल अशा पद्धतीचं सांगण्यात आलं होतं. परंतु आपण 1.25 फुटावरच प्रत्येक ड्रिपरवर हे या ठिकाणी आपण लागवड केलेली होती. तर या ठिकाणी तुम्ही पाहताय तर कशा पद्धतीनं या ठिकाणी या पिकाची वाढ झालेली आपल्याला दिसून येते. खूप छान पद्धतीनं या ठिकाणी हे पीक आलेलं आहे. या ठिकाणी याला फुटवाही छान पद्धतीनं आलेला आपल्याला दिसून येतो. बरोबर आज 43 दिवस झाले. या 43 दिवसामध्ये खूप छान पद्धतीने याची वाढ झालेली आहे. आता येत्या 4 ते 5 दिवसामध्ये कळी निघण्याच्या अवस्थेमध्ये हा पावटा असलेला आपल्याला दिसून येतो. हा पहा, अशा पद्धतीने कळी ही या ठिकाणी या सर्व या पावट्याला आलेले आपल्याला दिसून येते. अगोदर पावसाचं वातावरण होतं, त्यामुळं खूप तण याच्यामध्ये झालेलं होतं. परंतु आता आपण 2 वेळा याच्यामध्ये खुरपणी केलेली आहे, त्यामुळं आता या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं तण नाही. आणि याच्यावर आपण 2 वेळा या ठिकाणी फवारणी केलेली आहे. पावसामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचे डोस ठिबकद्वारे देता आलेले नाहीत, तरीसुद्धा या ठिकाणी खूप छान पद्धतीने या ठिकाणी याची वाढ झालेली आहे. तर आपण आता कळी अवस्थेत असल्यानंतर आता आपण ड्रीपद्वारे आता आपण याला 1261 1340 अशा पद्धतीनं या 2 खताची आपण त्या ठिकाणी त्याला आळवणी किंवा ड्रीपद्वारे आपण त्या ठिकाणी त्याला देणार आहोत. आणि त्यामुळे फुलगळ होणार नाही, कळी चांगल्या पद्धतीने निघेल. आणि जो येणारा जो पावटा हे पीक आहे, लक्षात ठेवा, त्या ठिकाणी भरीव दाणे होतील अशा पद्धतीने आपण त्याचं नियोजन करणार आहोत. तर तुम्ही पाहताय आता येणाऱ्या 4 ते 5 दिवसामध्ये खूप छान पद्धतीने याची वाढ होईल. कळीमध्ये रूपांतर आहे, त्याचं फुलामध्ये रूपांतर होईल आणि भरघोस तो उत्पन्न मिळेल अशा करूया. आता 30 ते 35 रुपये या ठिकाणी याचा बाजारभाव आहे. येणाऱ्या काळामध्ये आपण किती भाव मिळतो आहे हे आपण निश्चितच सांगणार आहोत आपणा सर्वांना. भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. आपल्याला हे पावटा हे पीक आवडले असेल किंवा हा चॅनल आवडला असेल, दिलेली माहिती आवडली असेल, तर आपण नक्कीच या ठिकाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सबस्क्राईब करा. आणि याची लागवड ही प्रामुख्याने आपण 14 जुलैला केलेली होती. आज बरोबर 43 दिवस झालेले आहेत. ठीक आहे, धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.